बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतमय बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदोचरण सद्गुरूचे ते नमस्कारुने आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारुने आता. तर आपला देशकालाच्या कारणतेविषयी अन्यथा ख्यातीचा स्वीकार. तर आजचा आपला 6व्या तरंगातला मला वाटतं तिसरा पाठ आहे आणि 15वा पॉइंट आहे. तर देशकालाच्या कारणतेविषयी अन्यथा ख्यातीचा स्वीकार केलेला म्हणजे स्वीकार. आता शिष्य त्याच्यासाठी त्याच्याविषयी प्रश्न विचारतोय की महाराज, जो पदार्थ उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती येत नाही हा सिद्धांतच आहे. म्हणजे पाठीमागं सांगितलं म्हणतो तुम्ही की जे पदार्थ उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती येत नाही असा सिद्धांतच आहे. बरे जो उत्पन्न झाला नाही त्याची प्रतीती येते असे जर मानले, आता उत्पन्नच झाला नाही आणि त्याची प्रतीती येते असं जर मानलं तर असत ख्यातीचा स्वीकार केल्याप्रमाणे होऊन नसलेल्या वंद्यापुत्राची ही प्रतीती मानावी लागेल. म्हणजे उत्पन्न झाला नाही आणि त्याची प्रतीती आहे म्हणलं तर मग अशीत ख्याती मानावं लागेल. आता असत ख्याती काय आहे ते आपल्या ध्यानात नसतं. म्हणून आपल्याला हे पाठ कळायला पुढं अवघड जातो आणि त्याच्यामुळं स्वीकार केल्याप्रमाणे असत ख्यातीचा स्वीकार केल्याप्रमाणे होऊन नसलेल्या वंद्यापुत्राची ही प्रतीती मानावी लागेल. ती तर होत नाही. आता वांज स्त्रीला पुत्र नसतो, तर मग त्या पुत्राची प्रतीती होईल का? तर होणार नाही. मग देशकालाधिकाच्या ठिकाणी कारणता मुळीच नसेल. देशकाल जर कारण नसल, तर मायाबलानेही ती कारणता प्रतीतीला येणार नाही. आता जे नाही ते कसं प्रतीतीला येईल म्हणतो. शिष्य म्हणतो मग हे देशकाल जे आहे, तर त्याला काय होते तर कारणता प्रतीती येते आणि देशकालाधिकांच्या ठिकाणी कारणता तर प्रतीतीला येते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि आता आपण असे म्हणाल की सर्व जगताचे कारण ब्रह्मच आहे. सर्व जगताचे कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी असलेली कारणता देशकालाधिकाच्या ठिकाणी प्रतीतीला येते. तर असेही आपणास म्हणता येणार नाही. कारण ज्याप्रमाणे देशकालाधिकाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इतर सर्व जगतातील पदार्थांचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. तर मग देश कालाधिकाच्या ठिकाणी कारणता व इतर पदार्थांच्या ठिकाणी कार्यता अशी प्रतीती काय यावी? आता ही कारणता कशाला म्हणते तर कार्य कशाला म्हणते किंवा या ख्यात्या काय आहेत? तर याचा पाठीमागं जर अभ्यास नाही केला तर पुढे कळत नसतं आपल्याला. त्याच्यामुळं आपण प्रत्येक पाठ झालेला त्या पाठामध्ये काय चाललंय किंवा विचारसागर काय सांगतंय, तर ते आपण बघायलाच पाहिजे आणि ते कळून घ्यायला पाहिजे. नाही कळालं तर विचारायला पाहिजे. पण आपण नुसतं समजा पाठ बघितले जर अभ्यास नाही केला तर मग ते कळत नाही. दुसरे असे की ब्रह्माच्या ठिकाणची कारणता देशकालाधिकाच्या ठिकाणी प्रतीत होते असे जर मानले, तर अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्याप्रमाणे होईल. अन्य वस्तूची अन्य रूपाने प्रतीती येणे याला अन्यथा ख्याती असे म्हणतात. एक वस्तू आहे म्हणजे दोरी आहे आणि त्याच्यावर सर्प बसायलाय. तर मग असंच म्हणल्याप्रमाणे होते की नाही, एक वस्तू असताना एक वस्तू भासणे. तर ही कधीतरी याचा स्वीकार केलेला असतो, या अन्यथा ख्यातीचा. ब्रह्म सर्वांचं कारण आहे, देशकाल कारण नाहीत. ब्रह्माच्या ठिकाणची कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्या ठिकाणी प्रतीत होते असे जर मानले, तर अन्यथा ख्याती स्वीकारल्याप्रमाणे होईल.
आणि सिद्धांत मतात तर अन्यथा ख्याती मानित नाहीत. बरे या ठिकाणी जर अन्यथा ख्याती मानली तर सुक्ती रजत रज्जू सर्प या ठिकाणी देखील अन्यथा ख्याती मानण्यास काय हरकत आहे? पण तिथं तर तुम्ही अनिर्वचनीय ख्याती सांगता आणि इथं तर तुम्ही मग अन्यथा ख्याती मानल्याप्रमाणे होईल. तर मग अनिर्वचनीय ख्याती सांगण्याची काय आवश्यकता आहे, जर मग तुम्हाला अन्यथा ख्याती मानायची तर? तर आता आपण असे म्हणाल, की आज जसे ज्ञेय असते तसे ज्ञान होते. अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान होत नाही. जी वस्तू असेल तिचंच ज्ञान होईल. म्हणून सुक्तीच्या ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती होऊन प्रतीती येते. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. त्याचप्रमाणे देशकालाधिकाच्या ठिकाणी नसलेली कारणता प्रतीतीला येते. म्हणून त्या ठिकाणी सुक्ती रजत दृष्टांताप्रमाणे अनिर्वचनीयच ख्याती मानली पाहिजे. पण आपणास असे म्हणता येणार नाही. म्हणजे शिष्य म्हणतोय हे सगळेच, त्याला सगळ्या ख्यात्या पाठ आहेत. त्या शिष्यानं सगळ्या ख्यात्या पाठ करून ठेवलेल्या आहेत. त्याला माहिती आहे कोणची ख्याती काय म्हणते ती. आता आपण इतक्या दिवस झालं कोणची ख्याती काय म्हणते ती आमच्या ध्यानात येत नाही, तर तुमच्या कधी येईल? पण आपणास असे म्हणता येणार नाही, कारण जपाकुसुमाच्या दृष्टांतामध्ये जपाकुसुम कशाला म्हणते ते तरी माहिती पाहिजे आपल्याला. सपटिकावर ठेवलेलं जास्वंदीचं फूल किंवा जास्वंदीच्या फुलाखाली त्या सपटिकाखाली म्हणजे काचेच्या तुकड्याखाली जास्वंदीचं फूल जर ठेवलं, तर जास्वंदीचं फूल त्या काचेमध्ये आहे असं वाटतं आपल्याला. याला म्हणायचं अन्यथा ख्याती आपण मानलेली आहे. तांबडेपणा हा फुलाचा असताना, आता तांबडा रंग हा फुलाचा असतो, पण त्या काचेमध्ये दिसतो आपल्याला, आहे का नाही? टेबलवर ठेवलेला असतो. तर तांबडेपणा हा फुलाचा असताना स्फटिकाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो, त्या ठिकाणी अन्यथा ख्याती मानलेली आहे. तशीच सर्व ठिकाणी अन्यथा ख्याती मानली तर काय बिघडेल, असं मला पहिल्यापासूनच वाटत होते. मग ते काय म्हणतो, अनिर्वचनीय ख्याती मानण्यापेक्षा अन्यथा ख्याती मानलेली बरी. तर ते प्रसंगविशेष अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थोत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. आता अन्यथा ख्याती कधी लावायची आणि अनिर्वचनीय ख्याती कधी लावायची ते याच्या या पॉइंटमध्ये सांगतायत. सिद्धांत मतामध्ये अन्यथा ख्यातीचा सर्वतेव त्याग आहे असे नाही. सिद्धांत मतामध्ये अन्यथा ख्यातीचा पूर्णपणे त्याग करत नाहीत. जपाकुसुम दृष्टांतामध्ये जास्वंदीच्या तांबड्या फुलावर सपटिक ठेवला असता फुलाचा तांबडेपणा सपटिकामध्ये प्रतीतीला येतो. त्या ठिकाणी तांबडेपणाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. तिथं अनिर्वचनीय उत्पन्न झालेलं नाही. त्या फुलावर ते काचेचा तुकडा ठेवल्यामुळं ते फुलच त्या काचेच्या तुकड्यामध्ये दिसत आहे. म्हणजे त्याचा संसर्ग असतो. तोपर्यंत आपल्याला ते काचेच्या तुकड्यामध्ये दिसणार. पण ते फुलच जर बाजूला काढून ठेवलं तर मग काचेच्या तुकड्यात आहे का? तर काचेच्या तुकड्यामध्ये काही दिसत नाही. तर फुलाचा तांबडेपणा स्फटिकामध्ये भासतो म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. तर जोपर्यंत फुल आहे तोपर्यंतच तो तांबडेपणा भासणार आहे. ते फूल जर बाजूला केलं तर ते काचेच्या तुकड्यामध्ये भासत नाही. पण सुक्तिरजत दृष्टांतामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ते बघा. सुक्ती रजत दृष्टांतामध्ये व्यावहारिक रजत त्या ठिकाणी नाही. म्हणजे शिंपीच्या ठिकाणी व्यावहारिक चांदी तिथं नाही. रजत म्हणजे चांदी. तर त्या शिंपीवर चांदी भासायली असती नदीच्या कडेला कुठेतरी शिंप पडलेली आणि ती चमकते ना आपल्याला असं वाटतं की चांदीच पडलेली काय की. पण तिथं व्यावहारिक चांदी नसते, तिथं भ्रम असतो. जिथं भ्रम असतो त्याला अनिर्वचनीय ख्याती असं म्हणतात. आणि जिथं संसर्ग असतो त्याला अन्यथा ख्याती असं म्हणतात. तर ते दोन्ही पॉइंट ध्यानात घ्या, की काय फरक आहे ते. व्यावहारिक वस्तू जिथं नाही, जिथं भ्रम झालेला आहे त्याला अनिर्वचनीय ख्याती आणि जिथं संसर्ग झालेला आहे, फुलाचा संसर्ग त्या काचेच्या तुकड्यामध्ये दिसतोय ती अन्यथा ख्याती. त्याप्रमाणे अध्यासामध्ये 2 प्रकार आहेत म्हणले. एक संसर्गाध्यास आणि दुसरा स्वरूपाध्यास. मग संसर्गाध्यास हा जपाकुसुमाचा दृष्टांत आहे. आणि रज्जू सर्प सुक्ती रजत हे स्वरूपाध्यास आहे.
कारण स्वरूप न कळल्यामुळं तिथं भ्रम उत्पन्न झालेला आहे. म्हणून दोरीवर सर्प आणि शिंपीवर चांदी भासत आहे. जपा कुसुमाचा दृष्टांत संसर्ग अध्यासाचा आहे आणि सुक्तिरजाचा अध्यास स्वरूपाध्यास आहे. संसर्ग अध्यासामध्ये फक्त संसर्ग म्हणजे संबंध असतो, म्हणून तांबडेपणा फुलाच्या ठिकाणी आहे. तो अध्यस्त नाही. म्हणजे तिथं भ्रम नाही. आपल्याला कळतंय की ते फूल आपण खाली ठेवलेलं आहे. पण इकडं स्वरूपाध्यासामध्ये दोरीवर जरी सर्प भासत असला तरी व्यावहारिक सर्प नाही किंवा शिंपीवर चांदी भासत असली तरी ती व्यावहारिक नाही. किंवा तिथे चांदी नाहीच आहे किंवा तिथं सर्प नाहीच आहे. तर आहे शिंप, आहे दोरी. तसं आहे ब्रह्म, आहे चैतन्य, आहे परमात्मा. पण आपल्याला दिसायलंय जगत. तर या तांबडेपणाच्या संबंधाचा अध्यास स्फटिकाच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी अन्यथा ख्याती सिद्धांत मतात मानलेले आहे. काही ग्रंथकार या ठिकाणी देखील अन्यथा ख्याती मानित नाहीत. पण तो विषय विस्तार भयास्तव आम्ही येथे देत नाही. असो, संसर्ग अध्यासामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. संसर्ग अध्यासामध्ये अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे म्हणजे तिथं दोन्ही बी व्यावहारिक वस्तू आहेत. फूल बी व्यावहारिक आहे आणि काचेचा तुकडा सुद्धा व्यावहारिक आहे. आणि स्वरूप अध्यासामध्ये चांदी आपल्याला जरी भासत असली तरी पण शिंप व्यावहारिक आहे आणि चांदी भासमान आहे. रज्जू सर्पामध्ये दोरी व्यावहारिक आहे आणि सर्प भासमान आहे. म्हणून तिथं अनिर्वचनीय ख्याती लावायची आणि इकडं ही जपाकुसुमाच्या दृष्टांतामध्ये अन्यथा ख्याती. तर स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्मचैतन्याची सत्यता स्वप्नातील पदार्थांच्या ठिकाणी प्रतीतीला येते. तर स्वप्नाचा दृष्टांत घेतला आणि स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते तर ती पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्मचैतन्याची सत्यता स्वप्नातील पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येते. म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे. पण अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीतीला येतात म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. तर अनिर्वचनीय ख्याती का मानायची आणि अन्यथा ख्यातीचा स्वीकार कधी करायचा ते सांगाले. त्याचप्रमाणे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येते. आपल्याला असं वाटतं की देशकाल हे कारण आहे त्या सृष्टीला. पण देशकाल सुद्धा कारण नाही. कारण देश आणि काल सुद्धा अनिर्वचनीयच निर्माण झालेला आहे. तर म्हणून तेवढ्या बाबतीत अन्यथा ख्याती क्षणभर मानली तरी चालेल, पण सर्व ठिकाणी अन्यथा ख्याती मानून संगती लागणार नाही. म्हणजे आपल्याला अनिर्वचनीय ख्याती. तर ध्यानात ठेवायचं की जपा कुसुमाच्या दृष्टांतामध्ये संसर्ग अध्यासामध्ये दोन्हीही व्यावहारिक पदार्थ असतात आणि स्वरूप अध्यासामध्ये एक पदार्थ व्यावहारिक असतो आणि एक पदार्थ भासमान असतो. तर असा थोडासा फरक आहे, तो ध्यानात घ्या. प्रत्येक ठिकाणी अन्यथा ख्याती लागत नाही, म्हणून आपल्याला अनिर्वचनीय ख्यातीच घ्यावा लागेल. म्हणून देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते त्याविषयी शंका आणि समाधान. तर श्री गुरु म्हणतात, जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. तुम्हाला जे बी काय दिसत असेल की भासत असेल का व्यावहारिक सत्ता असेल का तुमची प्रतिभासिक सत्ता असेल तर सगळं ब्रह्मच अधिष्ठान आहे. कारण जर ब्रह्म नसतं तर आम्हाला कुठल्याही पदार्थाचं ज्ञान झालं नसतं. कारण ब्रह्म हे ज्ञानस्वरूपच आहे. तर मग ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, तशी आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये अशी शंका केली होती. देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते म्हणजे कारणता, तशी आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये अशी शंका केली होती. तिचे समाधान असे आहे की स्वप्नामध्ये पिता पुत्राची शरीरे दोन दिसतात. दोन्हीच्याही शरीराचे अधिष्ठान चैतन्य आहे. तरी पण पितृ शरीराच्या ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते
आता स्वप्नामध्ये पिता आणि पुत्र दिसला, तर मग आता पुत्र अगोदर का पिता अगोदर? तर तुमच्या उत्तरातून आता ज्यांनी थोडा अभ्यास केलेला आहे ते म्हणतील आता त्यांना सांगता येईल, परंतु ज्यांचा अभ्यास झालेला नाही ते म्हणतील पिताचा अगोदर आणि पुत्र नंतर. म्हणजे अशी ही व्यवहारातली रीत आहे. बाप अगोदर असतो आणि पुत्र नंतर असतो. तर पण इथं स्वप्नामध्ये तसं नाही. बाप, माय, पुत्र, लेक सगळे ॲट अ टाईम सगळे एकाच वेळेला दिसतात. मग आता तरी सुद्धा एवढं दिसत असून सुद्धा आपण म्हणतो, की बाप अगोदर पुत्र नंतर असं असतं की नाही? म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये तसं असल्यामुळं आपण पिता अगोदर आणि पुत्र नंतर असं आपण म्हणतो. म्हणजे कारणता आणि कार्य वेगवेगळं आपण करतो, पण स्वप्नामध्ये तसं नसतं. ॲट अ टाईम बनतं म्हणून तर त्याला भ्रम असं म्हणतात. आणि ते ध्यानात ठेवायचं. तरी पण पितृशरीराच्या ठिकाणी अधिष्ठानाचीच प्रतीती होते. पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. त्याचप्रमाणे अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा संबंध सर्व पदार्थाशी असला तरी देशकालाच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याची कारणता आणि आकाशाद्या प्रपंच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. हे सर्व ॲट अ टाईम एकाच वेळेस बनलेलं असतं सगळं. पण आपल्याला तसं वाटत नाही, म्हणजे या व्यावहारिक सत्तेमध्ये तरी तसं वाटतं का? बाप अगोदर असतो आणि पुत्र नंतर असतो, ही व्यवहारातली रीत आहे. पण स्वप्नामध्ये किंवा भ्रमामध्ये तसं नाही. तर म्हणून म्हणले, मग आता आपल्याला असा प्रश्न पडतो, की व्यावहारिक सत्तेमध्ये मग बाप अगोदर नसतो का? आणि पुत्र नंतर नसतो का? तर मग त्याचं त्यांनी सांगितलंय, की ही जी तुम्हाला प्रतीती यायला लागली, की बाप अगोदर पुत्र नंतर, तर हे अनिर्वचनीय देशकाल निर्माण झालेले आहेत. आणि अनिर्वचनीय देशकाल हे बहुतकाल प्रतीत होतात. म्हणून आपल्याला तसं वाटतं, नाहीतर म्हणले हे सर्व ॲट अ टाईम दृष्टी-सृष्टीवादाप्रमाणे दृष्टी तर सृष्टी, दृष्टी म्हणजे ज्ञान. दृष्टीचा अर्थच ज्ञान आहे. दृष्टी आहे तर सृष्टी, दृष्टी ज्ञानच नसेल तर मग सृष्टी कशानं कळेल? तर एवढ्या कुटाण्यात पडण्यापेक्षा आपण ध्यानात ठेवायचं, की हे ब्रह्मावर सर्व त्रिपुटी निर्माण होते आणि ब्रह्मज्ञानाला त्रिपुटीचीही गरज नसते. तरी एक चैतन्यच आहे, चैतन्याचा स्वभाव आहे हे सगळं जग दाखवण्याचा. मग असणारं हे चैतन्यावर निर्माण होतंय, मायेच्या द्वारे बनतंय जगत आणि ते आपल्याला दिसतंय. तर याची फक्त कसा याचा अनिर्वचनीय विलक्षण वादयोग्य कसा आहे ते ध्यानात घ्यायचं. शिष्य म्हणतो, महाराज देशकालाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारी कारणता ही ब्रह्माची आहे, तर मग आकाशादी प्रपंच ठिकाणी प्रतीतीला येणारी कार्यता ही ब्रह्माचीच आहे असे म्हटले तर काय बिघडेल? वरच्या आपल्या सांगण्यावरून मला स्पष्ट बोध झाला नाही म्हणून शंका आली. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य ब्रह्मचैतन्य, हे शिष्य ब्रह्मचैतन्य असंग निर्विकार असल्यामुळे पारमार्थिक दृष्टीने त्याच्यापासून काही झाले नाही. तर चैतन्यापासून काही होत नाही म्हणण्यापेक्षा त्या चैतन्यावर जी माया आहे त्या मायेपासून बनतं. पण चैतन्याचं जर साह्य नसेल तर त्या मायेला काहीच करता येत नाही. कितीही, कितीही हुशार जरी स्त्री असली, तरी प्रपंचामध्ये पतीशिवाय कार्य पूर्ण होत नाही. कारण पतीनं कमवून आणायचं. आता तुम्ही म्हणता का स्त्रिया कमवीत नाहीत का? स्त्रिया जरी कमवीत असल्या तरी पतीची साथ असल्याशिवाय संसार पूर्ण होत नाही. कुठलंच कार्य पूर्ण होत नाही स्त्रीच्यानं. तर त्याला पतीचा आधार लागतो आणि पतीच्या आधारानं स्त्री कार्य करत असते. तर तसंच पण आता पतीला मान कमी दिला जातो, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच असतंय, आता पतीला मान कमी आणि चहाला मान जास्त. असं आहे का? पती तर ते आता ध्यानात घ्यायचं, की पती आपल्याला कमीत कमी आधार लागतो, तसं ब्रह्मचैतन्य आधार आहे आणि कारभार तर हिचाच आहे सगळा. म्हणून तर तिला वाटतंय मीच करते सगळं. माझ्याशिवाय घराला शोभा नाही म्हणती.
जी स्त्री माऊली असते ती म्हणते माझ्याशिवाय घराला शोभा नाही. आता तिच्याशिवाय शोभा नाही, पण जीव नसन तर काय करीन प्रकृती. तसं पतीचा आधार नसेल तर पत्नी काय करेल? म्हणून ते ब्रह्मचैतन्य नसेल तर मायेला काही करता येत नाही. आणि ब्रह्मचैतन्याच्या आधारानंच माया सर्व काय करते. म्हणजे कारणता धर्म त्या ठिकाणी मुळीच नाही ब्रह्माच्या ठिकाणी. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालेले नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता हाही धर्म नाही. कार्यकारण धर्माहून निराळे असंग निर्विकार ब्रह्म आहे. तर देशकालाच्या ठिकाणी कारणता पतित होती ती कोणाची याविषयी शंका आणि समाधान. मग शिष्य म्हणतोय की देशकालाच्या ठिकाणी कारणता तिची प्रतीत होती ती कोणाची? तर महाराज म्हणतात परत अशी शंका येते. शिष्य म्हणतोय महाराज मला परत अशी शंका येते, मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशातील सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते ती कोणाची? जर त्यांची स्वतःचीच असेल तर सृष्टीला कारण योग्य देशकाल आहेत असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आकाशादी सृष्टी सत्य होईल व त्याची कार्यकारणता कोणाची ते कृपा करून सांगा. आता कार्यकारणता ही कळण्यासाठी ध्यानात घ्या. देशकालाधिकाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी प्रतीतीला येणारी कार्यता ही स्वतःची नसून मायेपासून अनिर्वचनीय देशकाल उत्पन्न होतात. तर ही कोणाची आहे? तर मायाचीच. माया काय करते? परब्रह्मावरच करते हे. पण जे निर्माण होत असतं ते आता हे अनिर्वचनीयच निर्माण झालं. देश काल जर अनिर्वचनीय निर्माण झाला तर त्याच्यावर निर्माण होणार कसं असेल? तर म्हणून त्यांनी सांगितलं की मायेपासून अनिर्वचनीय देशकाल उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कारणताही मायेमुळे प्रतीतला येते. कार्यही तिच्यामुळंच आणि कारणताही तिच्यामुळंच. कारण जर माया नसेल तर ब्रह्माला काही कळूनच घ्यायचं नाही. ते ज्ञानस्वरूप आहे. चेतन स्वरूप आहे. आणि तेच आपलं स्वरूप आहे. पण त्या परमात्म्यानं ही कशी निर्मिती केली? मग कारणता कोणाला आणि कार्यता कोणाला? तर ही एका अधिष्ठान चैतन्यावरच भासते, पण हे मायेमुळं भासते. तसेच या मायाकारी आकाशी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता ही त्याच मायेमुळे प्रतीतीला येते. पारमार्थिक दृष्टीने देशकाल कारण नाहीत. पण जसा एखादा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र पौत्र इत्यादी पाहतो, त्या ठिकाणी पुत्र पौत्राची शरीरे अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होतात. आता स्वप्नामध्ये कसं निर्माण होतं? तर ॲट अ टाइमच निर्माण होतं. पुत्र पौत्र काय जे आहे ते सर्व स्वप्नामध्ये एकाच काली निर्माण होत असतं. तरी पण पुत्र शरीराच्या ठिकाणी कारणता, पौत्र म्हणजे पिता, पिताच्या ठिकाणी कारणता आणि पुत्राच्या ठिकाणी कार्यता. ही आपल्याला वाटतं की नाही? बाप अगोदर असतो आणि पुत्र नंतर असतो हे आपल्याला जसं वाटतं, पण स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला कळत नाही हे स्वप्न आहे म्हणून. स्वप्नामध्ये स्वप्न वाटलं असतं तर ते स्वप्न राहिलंच नसतं. स्वप्नामध्ये स्वप्न आहे असं वाटत नाही, ते सत्यच आहे असं वाटतं. तसं जागृतीमध्ये बी आपल्याला ही जागृती सत्य वाटते. कुणाला वाटते का आता खोटी म्हणून जागृती? तर अनिर्वचनीय प्रतीतला येते तशी अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कारणतावान आणि अनिर्वचनीय आकाशादी सृष्टी अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होते. जे बी तुम्हाला प्रतीत व्हायलंय ते अनिर्वचनीय होतं. आणि अनिर्वचनीयचा अर्थ काय आहे? सता-असताहून भिन्न, बाद योग्य, मिथ्या म्हणजे ते नसतंच. मग आता नसतंच त्याचा क्रम काय लावायचा? पण आता तुमचे आमचे खूप प्रश्न असतात, शंका असतात, शंका निघतच नाहीत. महाराज तुम्ही असं कसं काय म्हणतात? नुसता देवच आहे, आम्हाला तर जगच दिसतंय. देव तर दिसतच नाही. जे दिसत नाही त्याला हाय कशाला म्हणायचं? नाही आम्हाला देव तर दिसलाच नाही आम्हाला. आता देव आमच्या पाहण्यात येत नसला आणि दिसत नसला तर त्याला हाय कसं म्हणायचं? आता ते देव आहे म्हणून तर आपल्याला हे जग दिसायला लागलं. देव बी काय कमी कलाकार आहे का? त्यानं तुम्हाला माया दाखविली आणि ते म्हणतंय ते लपून बसलाय पाठीमागं. पिक्चर बघा तुम्ही, पिक्चर जर पाहिला असेल जुन्या काळामध्ये जर पिक्चर पाहिला असेल तर किंवा आता बी जरी आता पिक्चर पाहायच लोकं जात नाहीत आता. कारण आता हमेशा पिक्चरच हातामध्येच पिक्चर आहे. त्याच्यामुळे आता कुठं जायची गरज नाही.
तर ते पिक्चरामध्ये असं असतंय, ती टाकी बांधलेली असते आणि टाकीच्या लोक सगळे पुढं बसलेले असतात आणि एक पडदा असतो पांढरा. आणि ते पिक्चर दाखवणारा माणूस आणि ते त्याची जी कॅमेरा वगैरे तो पाठीमागे असतो तो. आणि त्या पडद्यावर त्याने ती चित्र अशी फोकस केलेली असतात. मग आता हे चित्र दाखवणारा जे असतो तो आपल्याला दिसत नाही. त्यानं ती लावलेली खिडकी पण दिसत नाही. पण पडद्यावरलं सगळं ते दिसायला लागलं आपल्याला सगळं पिक्चर. तसा परमात्मा आपल्याला दिसत नाही. आपल्यामध्येच तो आहे, आपल्यातच आहे तो आणि बाहेर बी आहे. पण तो दिसत नाही, पण पिक्चर दाखवतो. आणि पिक्चर बघितला, की माणसं रडायला लागतात. म्हणले काय मोठा ॲक्सिडेंट झाला पिक्चरमध्येच. त्या पिक्चरमध्ये कुणी कुणाला मारलेलं असतं ते खरं असतं का? तरी पण ती माहेरची साडी बघून लोकं रडायला लागतात. आता तिथं खरं वाटलं म्हणून रडू आलं का खोटं वाटलं म्हणून रडू आलं? पिक्चर बघताना जर खरं वाटतंय, तर आता हे ईश्वरानं बनवलेली सृष्टी कशी खोटी वाटन? आणि पिक्चर खरोखरच खोटा आहे की नाही? पिक्चरमध्ये आग लावली जाते. समुद्रातून पळालेले दिसतेत. समुद्रामध्ये त्या जहाजाचं काय कमी-जास्त झालेलं असतं. ॲक्सिडेंट होतो. माणसं पडतात, माणसं मरतात. पण इतकं होतं बाबा त्या पिक्चरमध्ये किती-किती काय ॲक्सिडेंट झाले, किती माणसं मेले, किती काय-काय झालं. पण पडद्याला काही झालं नाही बाबा. आता त्या पडद्याला काही झालं नाही म्हणजे त्याच्यावरलं दिसलेलं खरं का? बरं खरं नव्हतं तर माणसं रडत का होते? खरं नव्हतं तर माणसं हसत का होते? तसं हे जगत्रय खरं आहे का खोटं आहे? आता हेच कळण्यासाठी आपल्याला पिक्चरचं उदाहरण आहे. तसंच तो परमात्मा पडदा रूपानं आहे. परमात्मा दिसत नाही, गुप्त रूपानं आहे आणि तोच पिक्चर दाखवतो आहे. पण पिक्चरला पाहूनच माणसं भुललं आणि भुलले ती भुलले आणि पुन्हा रडायला लागले, कोणी हसायला लागले. काय खरं वाटतं त्याच्यामुळं रडणं आणि हसणं असतं. तर ध्यानात घ्या, हे खरं नाही. आता खरं नाही वाटून सुद्धा आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये आल्यावर, व्यावहारिक सत्तेमधले सगळं धन-दर्वे, अन्नधान्य लागतं की नाही? आणि त्याच्यासाठी तर आपली एवढी पळापळ आहे. म्हणजे आपल्याला ते सत्य वाटतं, पण हे सत्य काहीच नाही. पण व्यावहारिक सत्तेतले नियम आपल्याला पाळावे लागतात. तर ध्यानात घ्या मग कसं बनलेलं आहे, तर अनिर्वचनीय बनलेलं आहे, अनिर्वचनीय. पारमार्थिक दृष्टीने देशकाल, आकाशादी सृष्टी यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही अशा रीतीने देशकाल सामुग्री वाचून सर्व सृष्टी अनिर्वचनीय उत्पन्न होते. ही सृष्टी जी निर्माण झालेली दिसते तुम्हाला जे बी काय दिसत असेल ते अनिर्वचनीय आहे. म्हणून ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. शिष्य म्हणतो महाराज एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे हे कळले. आता तुम्ही महाराज लय सांगितलं म्हणतो आम्हाला. आता याच्यावरून मला स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असं कळलं. पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच मिथ्या आहे हे पटत नाही पण. आता इतकं जरी आम्ही आरडून सांगितलं किंवा साधू संतांनी सांगितलं, तरी पण महाराज तुम्ही काही म्हणा, आम्ही स्वप्न खोटं म्हणू, आम्ही जग खोटं म्हणू, पण आम्ही जी स्वतः मी आहे ती मी खोटा नाही. माझे नातेवाईक खोटे नाहीत. माझं घरदार खोटं नाही. माझं सगळं खरं आहे किंवा हे जग दिसतंय ते सुद्धा खरंच आहे. स्वप्न काय स्वप्न तुम्ही खोटं म्हणलात तर आम्ही मानून घेऊ. पण आम्हाला हे दिसणारी जी जागृती आहे, जागृत प्रपंच आहे तो आम्हाला खोटा वाटणारच नाही. ही अशी मला शंका आहे ती म्हणतो शिष्य. श्री गुरु म्हणतात स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय कसा झाला मग? आता स्वप्न जर तुम्हाला खोटं वाटतंय तर श्री गुरु म्हणले, की मग तुम्ही स्वप्न प्रपंच मिथ्या कसा केला? आता ते म्हणले स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका आणि समाधान. शिष्यानंच प्रश्न केलेला आहे महाराज स्वप्नातील स्त्री पुत्राधिकाचे सुखदुःख स्वप्नातच होते. काय प्रश्न करतोय बघा. स्वप्नातल्या स्त्री पुत्राधिकाचे सुख दुःख स्वप्नामध्ये जे बी पाहिलं सुख दुःख पाहिलं त्याचं सुख दुःख स्वप्नातच होतं म्हणतो. जागृतीमध्ये त्याचा काही एक परिणाम होत नाही. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. कसा निश्चय झाला ते आलं का ध्यानात?
स्वप्नामध्ये जे सुख-दुःख निर्माण झालं, ते स्वप्नामध्येच. तर त्या स्वप्नातल्या सुख-दुःखाचा परिणाम जागृतीमध्ये होत नाही म्हणतो. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. श्री गुरु म्हणले, तुझ्या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे. जसं स्वप्नामधले सुख-दुःख खरे वाटतात स्वप्नामध्ये, ते जागृतीमध्ये खरे वाटत नाहीत. तसे जागृतीतले सुख-दुःख स्वप्नामध्ये तरी कुठे खरे वाटतात आपल्याला? काच ते जागृतीतले. नाहीतरी पाठीमागे एक दृष्टांत घेतला होता बघा त्यांनी. याच तुझ्या युक्तीने म्हणले जागृत प्रपंच हे मिथ्या म्हणण्यास काय हरकत आहे? जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग नाही. आता स्वप्नातल्या पदार्थाचा, आता रात्री कुणी स्वयंपाक केला का स्वप्नामध्ये? नसेल केला हो. आणि जर स्वप्नात जर स्वयंपाक केला असला तर आता सकाळी स्वयंपाक करायची गरज नाही. आहे की नाही? कारण स्वप्नातला स्वयंपाक आता जागृतीमध्ये उपयोगाला येत नाही. जागृतीतला स्वयंपाक स्वप्नामध्ये उपयोगाला येत नाही. तर म्हणले मग स्वप्नातल्या पदार्थांचा जागृतीत काही उपयोग नाही. त्याचा अभाव होऊन जातो. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थांचा स्वप्नामध्ये काही एक उपयोग नाही. त्याचाही स्वप्नात अभावच होऊन जातो. मग जागृतीतील पदार्थ मिथ्या आहेत असे म्हणण्यास काय हरकत आहे? जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात काही एक उपयोग होत नाही याबद्दल तुम्हाला मागे 5व्या तरंगात एका राजाची स्वप्नात कोला चावल्याची गोष्ट सांगितलेली आहे. आता राजा एवढा श्रीमंत असताना राजापाशी काय नव्हतं, पण स्वप्नात कोला चावला आणि स्वप्नातच औषध मागायला गेला आणि स्वप्नातल्याच डॉक्टरनं औषध दिलं नाही. मग एका साधू पुरुषानं औषध दिलं आणि मग ते असं जे काय आपला दृष्टांत झालेला आहे, त्या दृष्टांतामध्ये जागृतीतलं सर्व होतं, पण स्वप्नामध्ये उपयोगाला आलं का? मग ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्न खोटं ठरवलंय, त्याचप्रमाणे जागृती सुद्धा खोटी ठरवता येते. तर शिष्य म्हणतो, महाराज जागृतीतील पदार्थ मिथ्या नाहीत याचे दुसरे कारण असे आहे की स्वप्नातून मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा पूर्वीचे जागृतीतलेच पदार्थ दुसऱ्या दिवशी जागे झाल्यानंतर असतात. काय म्हणतोय तो? आपण आता काल, परवा, त्याच्या अगोदर 10 वर्षानं, 5 वर्षानं जे आपण होतो तेच आहेत का आपण आता? तर आपण आता तेच आपण नाहीत. बालपणीचे आपण केवढे होतो आणि कसे होतो? आता तरुणपणी आता कसे आहोत आणि आता म्हातारपणी कसे दिसणार? आता हे बघा ना, हे नरेंद्र मोदी कसे दिसायला लागले नरेंद्र मोदी. आता आपण काय करतो, हे काळं लावतो. आता पांढऱ्याचं काळं किती केलं तरी काय काय उपयोग होईल? पण आता आपल्याला लावा वाटतं की नाही, आपण लावतोच आणि त्याच्यामुळे जास्त पांढरे होतात. तर म्हणले स्वप्नातून मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा पूर्वीचे जागृतीतलेच पदार्थ दुसऱ्या दिवशी जागे झाल्यानंतर असतात. पण स्वप्नातील पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. आता पहिल्या स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात व जागे झाल्यानंतरही नसतात म्हणतो. पहिलं स्वप्न होऊन गेलं की संपलं. पण आता जागृतीत तसं नाही म्हणतो. जागृतीमध्ये कालचेच किंवा 10 वर्षापूर्वीचे, 15 वर्षापूर्वीचे, 25-50 वर्षापूर्वीचे जे आपण आहेत तेच आपण आहेत, असं म्हणतो. मग स्वप्न पदार्थाहून जागृतीतल्या पदार्थांचा भेद आहे. स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत आणि जागृतीतले पदार्थ सत्य आहेत असं मला वाटतं म्हणतो. जागृतीतले पदार्थ सत्य आहेत असं म्हणतो. श्री गुरु म्हणतात, अशी शंका सिद्धांताविषयी ज्यांना अज्ञान आहे. आता श्री गुरु असतात ते कडक बोलत असतात. आता काय तुम्ही आपण सारखेच आहे त्याच्यामुळे कडक बोलत नाही, पण श्री गुरु काय म्हणले ते सांगतो. अशी शंका सिद्धांताविषयी ज्यांना अज्ञान आहे अशा पडत मूर्खांना येते. संसार प्रवाह हा अनादी आहे. त्यामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था येतात. जागृत प्रपंच, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या 3 अवस्था आपल्याला सतत येत असतात. जागृतीमध्ये स्वप्न, सुसुप्ती ह्या लीन असतात. म्हणजे एक अवस्था असली की 2 अवस्था त्याच्यामध्ये लीन असतात. तर हे ध्यानात घ्या. स्वप्न कालामध्ये जागृती, सुसुप्ती या लीन असतात. त्याप्रमाणे सुसुप्ती कालामध्ये स्वप्न आणि जागृती लीन असतात. म्हणजे एक अवस्था असली की दुसऱ्या अवस्था त्याच्यामध्ये लीन असतात. तर अशा पद्धतीनं म्हणले फक्त त्यांचे ज्ञान मात्र नष्ट होते. तेव्हा जागा होतो तेव्हा पहिल्या जागृतीत पदार्थांचे ज्ञान होतं एवढंच. म्हणजे तेच पदार्थ आहेत असं ज्ञान होतं. पण पदार्थ तेच असतात असा अज्ञानी मूर्खांचा समज आहे म्हणले. कारण त्याच पदार्थामध्ये बदल झालेला असतो.
पण सिद्धांत असा आहे की सुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीतीला येतो तो अधिष्ठान चैतन्याचा विवर्त व चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम असतो. अविद्येच्या तमोगुणांशाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणांशाचा परिणाम ज्ञान होते. ज्ञान हे वर्तीमुळे होते. त्या वर्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास नसतो. विषय व वृत्ती ही दोन्हीही अविद्येचा परिणाम असली तरी घटादी विषय अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम असल्यामुळे मलिन आहेत, म्हणून त्यामध्ये चैतन्याचा आभास होत नाही. अंतःकरणवरती सत्वगुणाचा परिणाम असल्यामुळे स्वच्छ आहे, म्हणून तिच्यात चैतन्याचा आभास होतो. वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास ग्रहणाची योग्यता आहे, म्हणून वृत्ती व चिन्ह चैतन्याला साक्षी व ज्ञान असे म्हणतात. तर हे अंतःकरण काय आहे, वृत्ती काय आहे, साक्षी चैतन्य काय आहे, जीव चैतन्य काय आहे, ब्रह्मचैतन्य काय, हे सगळं अभ्यास झालेला आहे. तुम्ही सगळे हुशार आहेत बरं का, त्याच्यामुळं काही जास्त सांगायची गरज नाही. बरोबर आहे का निर्णय महाराज? तर अशा रीतीने जागृतीतील पदार्थ व त्यांचे ज्ञान ही युगपत म्हणजे उत्पन्न होतात बरं का, व युगपत नष्ट होतात, हा वेदांचा मुख्य सिद्धांत आहे. म्हणून पहिल्या जागृतीतील पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे म्हणणे सर्वथा चुकीचेच आहे. कारण आपल्याला वाटतं की कालचे पदार्थ आज आहेत, तर ते म्हणले हे पाण्याच्या प्रवाहासारखं आहे. नदीमध्ये जर पाणी आपण पाहिलं, आता पाहिलेलं पाणी ते पुढं वाहून गेलेलं असतं आणि नंतर येणारं पाणी दिसतं, पण ते पाणीच आहे असं वाटतं. आता पाणी तर असतंच, पण ते पहिलं जे पाणी असतं ते निघून गेलेलं असतं आणि दुसरं पाणी आलेलं असतं ते पाणीच असल्यामुळं आपल्याला वाटतं की काय पाणीच आहे, पण तेच पाणी नाही. तसं हा जगाचा प्रवाह आहे. आपण बालपणीचे आता नाहीत, तरुणपणीचे आता नाहीत आणि म्हातारपणीचे वेगळे, तरुणपणाचे वेगळे आणि बालपणीचे वेगळे. मग बदल होत गेला का नाही? मग जसा जसा बदल होत जातो, जी बदलणारी वस्तू असते ती अनिर्वचनीय असते. ती असत असते, सतासताहून भिन्न अनिर्वचनीय मिथ्या बादयोग्य अशी आहे. तर मग याच्यामुळं ध्यानात ठेवायचं की शिष्य म्हणतो, महाराज स्वप्नातून जागे झाल्यानंतर पूर्वीचे जर पदार्थ पाहतो आहोत अशी प्रतिभिज्ञा होते. तसं वाटतं म्हणतो की कालचेच पदार्थ आहेत. आता आपल्याला वाटतं का आपण कालचे नाहीत म्हणून? आपल्याला वाटतंय आपण काल जे होतो किंवा पूर्वीचे 10 वर्षापूर्वीचे आपण होतो तेच आपण आहेत म्हणून. पण आपल्या या शरीरामध्ये बदल घडला की नाही हे आपल्याला कळतं, म्हणून तर आपण पांढऱ्याचं काळं आणि काळ्याचं पांढरं करतो, आहे की नाही? आपल्यात बदल झाला की नाही याच्यावरून तरी कळतं आपल्याला. तर म्हणून जागृतीतील पदार्थ दृष्टी-सृष्टीवादाप्रमाणे ज्ञान समकाली उत्पन्न होतात व नष्ट होतात. आता हे दृष्टी-सृष्टीवाद म्हणजे दृष्टी असेल तर सृष्टी दिसते. डोळे बंद करून घ्या, आता आपल्याला मोबाईल दिसत नाही. आता आपलं काय चाललंय ते बी दिसत नाही. डोळे उघडले की दिसतं. म्हणजे दृष्टी आहे दृष्टी आहे तर ज्ञान आहे. दृष्टी आहे तर सृष्टी आहे. दृष्टी जर नाही तर मग सृष्टी कुठली? म्हणून हा दृष्टी-सृष्टी जागृतीतील पदार्थ ज्ञानाच्या पूर्वी आहेत व ज्ञानानाशानंतरही राहतात असा अनुभव आहे. श्री गुरु म्हणतात जागृतीतले पदार्थ पूर्वीचेच आहेत असे वाटणे हा भ्रम आहे. हे पूर्वीचेच पदार्थ आहेत असं वाटणं हे भ्रम आहे. स्वप्नामध्ये असताना देखील स्वप्नातील गिरी पर्वत नद्यादिक माझ्या जन्माच्या पूर्वीचीच आहेत व माझ्या पश्चातही अनंतकाल राहणार आहेत अशी बहुतकाल स्थितीची भ्रांती होते. ज्या निद्रा दोषयुक्त अविद्येपासून स्वप्नामध्ये मिथ्या समुद्र पर्वतादी भासतात, त्या अविद्येमुळेच त्या पदार्थांच्या ठिकाणी बहुतकालाची स्थिरता अनिर्वचनीय मिथ्या प्रतीतीला येते. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थही अविद्याकार्य मिथ्या आहेत, पण त्या अविद्येमुळेच ते नित्य आहेत अशी मिथ्या प्रतीती येते. आता अविद्या दाखवायचं काम आपल्या अज्ञानामुळेच होतं. आपल्याला त्या परब्रह्म स्वरूपाचं जर ज्ञान झालं, तर तुम्ही कुठला जरी पदार्थ पाहिला, तर त्या पदार्थाच्या तळाशी परमात्मा आहेच आणि परमात्माचं जर नसता तर ती वस्तू दिसली नसते. म्हणून ते ब्रह्मचैतन्य सर्वत्र व्यापक आहे आणि त्याच्यावर हे अज्ञान राहतं आणि त्याने हा मिथ्या प्रपंच उभा केलेला आहे. मिथ्या प्रपंच उभा करून असणारं सत्याची ओळख करून घेण्यासाठी हे साधनं आहेत. मग तुमचा स्थूल देह असेल, सूक्ष्म देह असेल, कारण देह असेल, महाकारण देह असेल, याच्यातून पुन्हा त्याचा तुम्ही अभ्यास करून
तुम्ही आता सर्वजण म्हणजे मुमुक्षू आहात, अधिकारी आहात आणि अधिकारी असून मग आता तुम्ही याचा प्रयत्न करत आहात श्रवण मनन निधिध्यासन. असंभावना आणि विपरीत भावना होतात म्हणून आपण या श्रवण मनन निध्यासनाचा आपण अभ्यास करत आहोत. तर शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्नातील पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत आणि जागृतीतील पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम नाहीत. जशी घटाची उत्पत्ती दंडचक्र कुंभारापासून होते, त्याचप्रमाणे इतर सर्व जागृतीतील पदार्थ आपापल्या कारणापासून उत्पन्न होतात. तर स्वप्नातल्या पदार्थाला ते म्हणतो ॲट अ टाईम उत्पन्न होतात, पण व्यावहारिक पदार्थ तसे नाहीत, ज्याच्या त्याच्या कारणापासून उत्पन्न होतात. तर जागृतीतील पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते, तर प्रथम आकाश, नंतर वायू, नंतर अग्नी अशा क्रमाने पंचमहाभूतांची उत्पत्ती, पंचीकृत पंचमहाभूतापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रुतीने सांगितली नसती. आता तुम्ही प्रश्न करताना तसं उत्तर द्यावं लागेल का नाही? त्याप्रमाणे शास्त्रानं उत्तर दिलेलं आहे. कोण अगोदर, कोण अगोदर, कोण अगोदर असं विचारलं जातं. मग आपल्याला त्यांचा शास्त्राचं एवढंच मनोगत आहे. हे दिसतंय ते सगळं अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय निर्माण करून असणारं भगवान परमात्माच आहे, चैतन्यच आहे. त्या चैतन्यावर ही सृष्टी त्रिपुटी दिसते आहे, भासते आहे. त्रिपुटी जर भासली नसती तर व्यवहार झाला नसता. म्हणून व्यवहार होण्यासाठी ही त्रिपुटी दिलेली आहे. तर ज्या अर्थी श्रुतीने कार्यकारण भाव परंपरेने ईश्वर श्रेष्ठ जागृतीतील पदार्थांचा आपापल्या उपादानाचा परिणाम आहे, साक्षात अविद्येचा परिणाम नाही असे सांगितले आहे. स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत असे सांगितलेले आहे. स्वप्नामध्ये फक्त अविद्या असते आणि अविद्येपासूनच ते पदार्थ बनतात. त्यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृतीतील पदार्थ आहेत. त्यामध्ये काही अल्पकाल स्थिर आणि काही अधिक काल स्थिर असून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. असा शिष्य म्हणतोय की या जागृतीमध्ये कार्यकारण भाव आहे आणि दिसतो आहे. म्हणून स्वप्न समान जागृतीतील पदार्थ नाहीत. म्हणून स्वप्नासारखे जागृतीतले पदार्थ नाहीत. तुम्ही काय जरी म्हणलात तरी मला हे पटणारच नाही म्हणतो. जागृतीमध्ये हे सगळं खरं असताना तुम्ही नाही कसं म्हणता? जागृतीतील पदार्थ सत्यच आहेत. तुम्ही मला किती जरी सांगितलं तरी पण मी याला सत्यताच म्हणणार आहे म्हणतो. जोपर्यंत सत्यत वाटते तोपर्यंत जन्म-मरणच चुकत नाही. त्याच्यासाठीच आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. श्री गुरु म्हणतात, हे म्हणणे बरोबर नाही, कारण जागृतीतील पदार्थामध्ये जसा कार्यकारण भाव दिसतो, जागृतीतील पदार्थामध्ये जसा कार्यकारण भाव दिसतो त्याप्रमाणे स्वप्न पदार्थातही कार्यकारण भाव प्रतीतीला येतो. स्वप्नातील कुंभारही दंडचक्राधिकाच्या साहाय्यानेच घट उत्पन्न करतो. आता ते म्हणले, स्वप्नामध्ये एखाद्या कुंभारानं जर गाडगे घडायचे असले तर काय तिथे वेगळे हत्यार आहेत का? तर ते दिसताना आपल्याला पाहताना इथं जसं जागृतीमध्ये करतोय तसंच स्वप्नामध्ये सुद्धा करतोय. आहे का नाही? तसेच गाईला वासरू झाल्याचे व स्त्रियांना पुत्र झाल्याचे पाहतो. त्यामध्ये घट, वत्स आणि पुत्र यांच्या ठिकाणी कार्यता. म्हणजे घट उत्पन्न झाला मातीपासून, ते गाईचं वासरू झालं ते गाईपासून आणि पुत्र झाला ते स्त्री पुरुषापासून, तर यांच्या ठिकाणी कार्यता आणि कुंभार, गाय, स्त्री यांच्या ठिकाणी कारणता प्रतीतीला येते. पण हे सर्व पदार्थ एकाच काली उत्पन्न झालेले असतात. त्या सर्वांचे कारण अविद्याच असते. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थही एकाच काली उत्पन्न झालेले अविद्या कार्य आहे. पण त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव अविद्येमुळे स्वप्नासारखा प्रतीतीला येतो. कार्यकारण भाव अविद्येमुळे स्वप्नासारखा प्रतीतीला येतो. वास्तविक पाहिले तर त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. श्रुतीने जो सृष्टीचा उत्पत्तीचा क्रम सांगितला आहे, तो क्रम सांगितला आहे. तो क्रम सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. श्रुतीनं फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लय विचारता म्हणून त्यांनी ते तसं सांगितलं. परंतु हे आपल्याला पटतच नसल्यामुळं तर सांगावं लागतं. आता जगतच झालं नाही. मला वाटतं आता वांजेचा पुत्र असतो. मग आता तुम्ही येता का नाही वांजेच्या पुत्राच्या लग्नाला? एखाद्या वेळेस एखादा मनुष्य म्हणेल वांज म्हणजे एखादं नाव असेल एखाद्या बाईचं. आता वांज म्हणजे बाईचं नाव आहे का? तर वांजेला पुत्रच नसतो आणि त्या वांजेच्या पुत्राच्या लग्नाला या सगळेजण मिळून. आता वांजेला पुत्रच नाही तर लग्नाला या. मग आता ते म्हणले आहे, आपण असं गृहीत धरू. आहे जर असं गृहीत धरलं तर मग मंडप लावावा लागन, मग ते वराड बोलवावं लागन, ते मग हळद लावावं लागन, मग ते आहे का नाही, आले का नाही सगळे कार्यक्रम. आता वांजेला पुत्रच नाही म्हणलेलं पटत नाही, तर मग आहे म्हणलं तर मग आता सगळंच करावं लागन.
मग आता शंका जात नाही आणि ते पुन्हा म्हणायला लागले, पुन्हा नवरदेव तर कसा आला नाही आणखी. आता म्हणले वांजबाईचा पुत्र आहे, म्हणले नवरदेव कसा येईल, वऱ्हाड तरी कसं येईल, नाही कोणतरी कसं येणार, जरी वऱ्हाड आलं तरी मग आता हे वांजेचा पुत्र आहे, तर मग त्याचं लग्न ठरलंय म्हणल्यावर आकाशाचाच मंडप द्यावा लागेल नाही का. आणि त्याला मग सशाच्या शिंगाचे खांब लावावं लागतील, काशीचं तूप आणावं लागन, हे असलं सगळं गोळा करावं लागन. भीष्माचार्याला काय म्हणले, भीष्माचारी का कोण आहे, ब्रह्मचारीत ना, त्यांचं काय सांगितलं ते सरी भीष्माचार्यांचं द्रष्टांत सांगितलेलं आहे त्यांनी. मग आता हे जसं नाहीच आहे आणि तुम्ही हाय म्हणतात तर मग सांगा, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं सांगावं लागतं. तर अद्वैत बोध व्हावा म्हणजे काय सांगितलं, तर सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगितलाय, तो क्रम सांगितलाय, तो क्रम सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. अद्वैत बोध व्हावा एवढा श्रुतीचा अभिप्राय आहे. सर्व पदार्थ परमात्म्याची विवर्त आहेत. ही जेवढे पदार्थ असतील तेवढे परमात्म्याचे विवर्त आहेत आणि विवर्त असतं ते अधिष्ठान रूपाचं असतं, चैतन्य रूपाचं असतं. ज्याचा विवर्त असतो तो तत्स्वरूपच असतो आणि हे ब्रह्मचैतन्याचं विवर्त असं जग आहे. तर हे ब्रह्मरूपच असं जगत आहे, म्हणून सर्व नामरूपात्मक प्रपंच ब्रह्माहून पृथक नाही. म्हणजे ब्रह्मापेक्षा वेगळा नाही हा काही संसार. तो ब्रह्मरूपच आहे असा बोध मुमुक्षुस होण्याकरिता सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगितलेला आहे. म्हणजे मुमुक्षुला बोध व्हावा म्हणून हे सांगितलं. स्थूल दृष्टी पुरुषाला विपरीत कर्माने लय चिंतन करता येईल एवढ्याकरिता क्रम सांगितलेला आहे. त्या लय चिंतनाचे अद्वैत बोध हेच फल आहे. म्हणून सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही व वस्तुतः सृष्टीमध्ये क्रम नाही. सर्व पदार्थ व त्यांचे ज्ञान एकाच अविद्येपासून युगपत उत्पन्न होतात व त्याच अविद्येपासून त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आणि कार्यकरण भाव स्वप्नाप्रमाणे जागृतीतील पदार्थातही मिथ्या प्रतीत होतात. म्हणून शिष्य म्हणतोय, महाराज सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जर मुळीच क्रम नाही, म्हणजे त्याला प्रश्न करायचं फार कळतं बघा. महाराज सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध कर्माने लय चिंतन करण्याकरिता सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे तरी कसे म्हणता येईल, आणि साधकाने तरी मुळी नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान करावे तरी कसे. आता नसलेल्याच बघा ना, तो प्रश्न त्यांनी शिष्यानं विचारलेला आहे की सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जर मुळीच क्रम नाही, विरुद्ध कर्माने लय चिंतन करण्याकरता सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे तरी कसे म्हणता येईल, आणि साधकाने तरी मुळीच नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान तरी कसे करावे. तर आता आपला किती पाठ झालेला आहे, होईल का एवढा पॉइंट, का उद्या घ्यायचा. वेळ आता 49 मिनिटं झालीत. बर बर बर. तर दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका आणि समाधान. दृष्टी सृष्टीवादाचं स्वरूप आणि त्याविषयी शंका आणि समाधान. श्री गुरु म्हणतात, ध्यानाला जसे ध्येयाचे स्वरूप असते तसे ध्यान करावे असा नियम नाही. ध्यान विधिवाक्याच्या म्हणजे श्रुतीवाक्याचे अधीन आहे. या संबंधी विचार या तरंगात शब्द शक्ती निरूपणाच्या प्रसंगी भाट्टमत खंडनात केलेला आहे. जागृतीतील पदार्थांचा आपापनामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. जागृतीतील पदार्थांचा आपापनामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही दृष्टी सृष्टीच्या वादांच्या दृष्टीनं. मग तुम्ही म्हणता दृष्टी सृष्टीवाद, त्या सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. सुप्तिरजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्यावरती सहित साक्षी चैतन्याकडून सर्व पदार्थाचे प्रकाशन होते. म्हणून स्वप्नाप्रमाणे जागृतीतील पदार्थही साक्षीभाष्यच आहेत. सर्व पदार्थाची व त्यांच्या ज्ञानाची एकाच काली उत्पत्ती होते व एकाच काली नाश होतो. तात्पर्य, जेव्हा पदार्थाची प्रतीती येते तेव्हाच ते पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात. पदार्थाच्या अज्ञात कालात ते पदार्थ नसतातच. यालाच शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असे म्हणतात. तर दृष्टी सृष्टीवादाची व्याख्या आहे ही, ज्या वेळेस आपण पदार्थ पाहतो त्यावेळेसच ते पदार्थ असतात, त्याच्या अज्ञात कालामध्ये ते पदार्थ नसतातच. तर पदार्थाच्या अज्ञात कालात ते पदार्थ नसतातच, याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असे म्हणतात. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती, जी ज्या काली असते त्याच काली सृष्टीमध्ये सृष्टी म्हणजे पदार्थ असतो, असा दृष्टी सृष्टी शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता मुळीच नसते, ज्ञात सत्ताच असते, असा अद्वैतवादाचा सिद्धांत आहे. ह्या दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता मुळीच नसते, ज्ञात सत्ताच असते, असा अद्वैतवादाचा सिद्धांत आहे.
म्हणून पारमार्थिक आणि प्रतिभाषिक अशा 2च सत्ता आहेत. तर आता एवढं ध्यानात ठेवा, की 2च सत्ता आहेत फक्त. प्रतिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये आपला जो आत्मा आहे आणि तो ब्रह्मरूप आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये उपाध्या असतात. व्यावहारिक सत्ता आली, की जीव आला, म्हणजेच त्याला देह आला, ईश्वर आला, माया आली. असं हे जे अज्ञान आणि माया असं जे लावलेलं आहे, त्या उपाध्या आहेत आणि या उपाधीच्या दृष्टीनं दोघांची बरोबरी होत नाही. पण सिद्धांताच्या दृष्टीनं मात्र आपण एकच आहोत. आपलं सर्वांचं स्वरूप असल, ईश्वराचं असल, जीवाचं असन, हे सर्व सामान्य चेतन रूपानं आपण एकच आहोत. तर तिसरी सत्ता मानण्याची आवश्यकता नाही. कारण ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रतिभाषिक मिथ्या आहेत. प्रतीतिकालाहून अन्य काली अनात्म पदार्थाला सत्ता नाही, म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची आवश्यकता नाही. दृष्टी-सृष्टीवादामध्ये सर्व अनात्म पदार्थ साक्षीभाष्य आहेत. परमात्मा प्रमाणाचे विषय कोणीही नाही. कारण अंतःकरण, इंद्रिय, घटादी सर्व विषय व त्यांचे ज्ञान हे सर्व स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न झालेले असतात. म्हणून त्यांच्यामध्ये विषयी भाव मुळीच नाही. इंद्रिय, अंतःकरण आणि घटादी विषय हे ज्ञानाचे पूर्वी असून मग नेत्रादीद्वारा अंतःकरणावरती त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचं ज्ञान ही सर्व ज्ञानाबरोबरच उत्पन्न होतात. आपल्याला चौथ्या तरंगामध्ये त्रिपुटीचं ज्ञान सांगितलंय किंवा त्रिपुटीतून तुम्हाला घटापटाधिकाचं ज्ञान म्हणजे बाह्य पदार्थांचं ज्ञान कसं होतं आणि अंतर्ज्ञान कसं होतं, तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास झालेला आहे आणि ते तुम्ही सगळं पाठांतर करूनच आता पाठाला बसलात असं समजून हे पुढं घेत असतो. तर ज्ञान होण्याच्या पूर्वी ते मुळीच नसतात. म्हणून ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीचा व्यवहार मुळीच नाही. जागृतीतील पदार्थही सर्व मिथ्या आहेत. जागृतीत काही पदार्थ मिथ्या आणि काही पदार्थ सत्य आहेत असे वाटते, पण त्या सर्वांची उत्पत्ती एकाच काली होत असून स्वप्नाप्रमाणे त्यांच्यामध्ये सत्य-मिथ्या भाव भासतो. जागा होण्याच्या पूर्वी स्वप्नातील पदार्थ जसे सत्य वाटतात, आता आपण जागा होण्याच्या पूर्वी आपल्याला स्वप्नामध्ये जे पाहतो ते खरं वाटतं का खोटं वाटतं? आणि जर खोटं वाटत असतं तर मग वाघ मागं लागला म्हणून कसा आरडत होता स्वप्नामध्येच, आहे का नाही? आणि इथं तर हा जागेवर झोपलेला होता. किंवा एखाद्याला धनाचा हांडा सापडला तर ते म्हणत होता, मला धनाचा हांडा सापडला, आनंद मानत होता. स्वप्नामध्येच हसायला लागला. त्या म्हणले, बरं झालं आपल्याला आता एवढा मोठा हांडा सापडला म्हणून. तर त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी जगत सत्य असे वाटते. ब्रह्मज्ञान होण्याच्या पूर्वी जगत सत्य असे वाटते. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याच जगता विषयी मिथ्यात्व निश्चय होतो. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्न पदार्थाहून एक किंचितही विलक्षणता नाही. म्हणजे आलं का ध्यानात ते? म्हणून जागृत ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताविषयी मिथ्यात्व निश्चय होतो. ब्रह्मज्ञान झाल्यावर आपल्याला हे जग सतासताहून भिन्न अनिर्वचनीय चैतन्याचा विवर्त आहे, असं आपल्याला कळतं आणि म्हणून जागृत पदार्थांची स्वप्न पदार्थाहून एक किंचित विलक्षणता नाही. सर्व अनिर्वचनीय पदार्थ मिथ्या आहेत, असे सिद्ध झाले. शिष्य म्हणतो, महाराज ही ईश्वराची सृष्टी अनंत कालापासून आहे म्हणून अनादी आहे. त्यामध्ये काही ब्रह्मज्ञानी मुक्त आहेत, काही अज्ञानी बद्ध आहेत, काही संसारी आनंदात आहेत, काही दुःखी आहेत. अशी ही प्रपंचधारा सारखी चालू आहे. तर आपल्याला असं वाटतं का नाही? आता आम्हाला काही दुःख होतंय, तुम्हाला काही दुःख होतंय, कुणी सुखी दुःखी असतेच. संसारामध्ये प्रत्येकाला सारखी स्थिती नाही. तर ती जर स्वप्नाप्रमाणे मिथ्या असती तर स्वप्न जसे क्षणभर प्रतीतीला येते, त्याप्रमाणे ही प्रपंचधारा ही क्षणभरच प्रतीतीला आली असती. पण ती तर अनादी आहे म्हणून स्वप्नाप्रमाणे मिथ्या म्हणता येणार नाही. आता स्वप्नामध्ये स्वप्न थोडी वेळ पळतंय, पण ही जागृती तर जास्त वेळ आहे म्हणतो. मग हे तर का कधीपासून आपल्याला सुख-दुःख व्हायलेत आणि असणार हे असं चालूच आहे. बरे मिथ्या म्हणावे तर त्याच्या निवृत्तीकरता शास्त्रादी श्रवणादी साधने सांगितलेली आहेत ती व्यर्थ होतील. आणि तुम्ही म्हणतात की हे सगळं मिथ्याच आहे, तर मग शास्त्र श्रवण कशाला करायचं आणि गुरु कशाला करायचा आणि काय करायचंय सगळं हे इतक्या भानगडी कशाला लावल्या मग म्हणतो. शास्त्र श्रवण, मनन, निध्यासन करायची काय गरज आहे? कोट्यावधी वेळा प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या असे श्रवण केले, तसेच युक्तिप्रयुक्तीने मिथ्यात्व ठरले तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे. स्वप्नाप्रमाणे जागृतीतील व्यवहार मिथ्या आहेत असे म्हणण्याला मन संसर्गित होते. ते म्हणतो, स्वप्न बाबा खोटं आहे आम्हाला कळलं हो गुरु महाराज. पण ही जागृती आम्हाला तुम्ही काही म्हणलात तरी आम्हाला ती खोटी वाटत नाही. कारण हे जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये विलक्षणता आहे. जी गोष्ट शास्त्र प्रमाण विचार युक्ती साधू संतांचा अनुभव यांनी निश्चित झालेली आहे.
तिच्याविषयी शंका येण्याचे कारण नाही. त्याच्याविषयी शंका घेण्याचं कारण नाही, पण शंका येते, पण जीवाचे दुर्दैव असे आहे, त्यावर विश्वास बसत नाही. अशा दृष्टीनेच अनेक वेळा मिथ्यात्व श्रवण करूनही सत्यत्व जगताविषयी शिष्याची शंका आहे. तर ते कसं असतं, जरी आपल्या घरातल्या माणसाने बरोबर जरी सांगितलं, तरी सुद्धा जसं-जसं वयानं माणूस पुढे जाईन, तसं-तसं मग हे बारके-बारके लेकरं, नाही, नाही आमचंच खरं ह्यांनाच काही कळत नाही, आमचंच खरं ह्यांनाच काही कळत नाही. तसं सुद्धा आपण सुद्धा म्हणतो साधू संत काही म्हणले असते ना, आहे की नाही? आपल्याला काय, ही कुठं जागृती खोटी असते आणि जग कुठं खोटं असतं आणि एवढं मोठं जग आम्हाला काहीतरी सांगायले. पण बाबा याचा अभ्यास करून बघा, अनुभव घेऊन बघा. साधू संतांचा अनुभव आहे, एकाचा अनुभव नाही. हजारो साधू संत, हजारो देव अवताराला आले. सगळ्यांनी येऊन आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे, त्यांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच आपण हा अनुभव घ्या. श्री गुरु म्हणतात, "बाबा रे, आतापर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्या आहे असे सांगितले. तसेच सिद्धांत मताने बंध, मोक्ष, वेद, गुरु पारमार्थिक दृष्टीने मिथ्या आहेत असे सिद्ध करून दिले." तर हे कशानं मिथ्या केलं म्हणतात? तर पारमार्थिक सत्तेनं. पण व्यावहारिक सत्तेमध्ये काही एक मिथ्या नाहीये. हां, व्यावहारिक सत्ता आहे तोपर्यंत हे मिथ्या नसतं म्हणतात. पारमार्थिक सत्तेमध्ये हे वेद, गुरु, शास्त्र, श्रवण, मनन, निध्यासन हे पारमार्थिक सत्तेमध्ये मिथ्या आहे. मिथ्या पदार्थाचा अधिष्ठानाशी काही एक संबंध नसतो. तर अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचा होतो, त्याला विवर्त असे म्हणतात. अविद्येचा परिणाम चैतन्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचा होतो, त्याला विवर्त असे म्हणतात. दोरीवर भासलेल्या सर्पामुळे दोरी विषयुक्त होत नाही, किंवा त्याच दोरीवर एखाद्याला सुगंधी माला आहे असा भ्रम झाला तरी दोरी सुगंधित होत नाही. या दृष्टांताप्रमाणे निषिद्ध कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या पापाचा किंवा विहित कर्मानुष्ठान किंवा उपासना यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या पुण्याईचा आत्म्याशी काही एक संबंध नाही. आत्मा असंग निर्विकार आहे. या दृष्टीने तुकाराम महाराज आपला अनुभव सांगतात. तुका म्हणजे आम्ही झालो, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही झालो अग्निरूप लागू नेदू पापपुण्यांगा. याप्रमाणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदो पापपुण्यांगा. याप्रमाणे असंग निर्विकार परमात्म्याच्या ठिकाणी जगत कालत्रयी झाले नाही, म्हणून त्यांची निवृत्ती करण्याचे कारण नाही. बद्धता नाही म्हणून मुक्तता नाही, हाच सिद्धांत मांडुक्य उपनिषदाच्या कारिकेमध्ये गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे. तसेच विद्यारण्य स्वामींनीही त्याचाच अनुवाद पंचदशी ग्रंथामध्ये केलेला आहे. तो असा की न निरोधो न चोतपत्तीर्न बद्धो नच साधकः न मुमुक्षुर्न वय मुक्त इत्येषा परमार्थतः. तर हे याप्रमाणे बंध, वेद, गुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष सर्व अविद्याकार्य स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. त्याचप्रमाणे त्या पदार्थाच्या ठिकाणी नित्यतेची प्रतीती ही अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत न कळल्यामुळे बहुतकालाच्या संस्काराने व बहिर्मुख लोकांच्या संगतीमुळे प्रपंच सत्यच आहे असे वाटते. म्हणून तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू हा संपूर्ण अभंग पाहावा. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मुमुक्षु पुरुषाने आत्मचिंतन कसे करावे हे थोडक्यात सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे निद्रा दोषामुळे क्षणमात्र भासणाऱ्या स्वप्नामध्ये अध्ययन करता अध्यापक वेदशास्त्र पुराण कर्मफल या सर्वांची प्रतीती एका क्षणामध्ये होत असूनही त्यांच्या ठिकाणी सत्यतेची आणि स्थिरतेची भ्रांती होते. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थ सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या असूनही त्यांच्या ठिकाणी सत्यतेची व स्थिरतेची भ्रांती होते किंवा भरमायाशी निश्चय. पण तो भरमाया असा निश्चय करा म्हणले. परमार्थिक दृष्टीने मी तुझा गुरु, तुला केलेला उपदेश, तू शिष्य, तुला प्राप्त होणारा मोक्ष सर्व मिथ्या आहे. याकरिता तुला एका अग्रदेव नावाच्या ग्रस्तांचे कल्पित कथनक सांगतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब